नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। स्वस्तिक चित्रमंदिर तथा खरेदी विक्री विरुद्ध न्यायालयाचा दावा अंतिम निकाल। या निकाला मनाई हुकुमनामा जारी करण्यात आला आहे। यामुळे श्रीमती रेखा शाह यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, ये मेरी मम्मी है रेखा योगेश शाह, ये मेरी बहन है चेतना योगेश शाह। आज हमको कोर्ट ने मनाई हुकुम का ऑर्डर दिया हुआ है, इसके हमको कोर्ट से बहुत धन्यवाद देना चाहते हैं। क्या मैटर, कौन सी जगह थी और स्वस्तिक सिनेमा जगह थी जिसकी प्लॉट खरीदी हुई थी इसके 1 साल पहले 31 मार्च 2025। उसमें कोर्ट ने आज मनाई हुकुम का ऑर्डर दिया हुआ है, जब तक आखिरी निकाल लगता नहीं तब क्या कहा है? ने उनको वहाँ पे ताबा हमारा ही है ऐसा बताया हुआ है। और उसके बाद में वहाँ पे कच्चा बांधकाम पक्का बांधकाम नहीं खोले हुआ है। और उसके बाद में लोन उठाना नहीं और इसको प्रॉपर्टी ट्रांसपोर्ट कर नहीं सकते, वो ऐसा बताया। स्वस्तिक चित्रमंदिरातील बेकायदेशीर खरेदी विरोधात रेखा शाह यांनी न्यायालयात दाद मागून त्यांना मिळालेल्या न्यायाच्या बाबत आजची पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। त्यासाठी त्या खास अकोला येथून हजर आहेत। आज आपल्यामध्ये त्यांचा मुलगा मनन शाह, त्यांची मुलगी चेतना शाह हे तिघही ते आलेले आहेत। त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि पुढील पत्रकार परिषदांना बाकीच्यांना सगळी माहिती मी दिली आहे। धुळे शहरातील अत्यंत मध्यवर्ती असलेली ही जागा काही भूमाफियांनी, लँड माफियांनी तिला गिळंकृत करण्यासाठी चालवलेला जो डाव आहे, त्यांचे मनसुबे उधळण्याचे एकंदरीत चित्र उभं झालेलं आहे। आणि कोर्टाने त्यांना रिलीफ दिलेला आहे की ती जागा त्यांची नसताना सुद्धा त्यांनी ती खरेदी केली। तो क्षेत्रफळ त्यांचा नसताना, ते सिटी सर्वे त्यांचा नसताना अशा पद्धतीने सगळं कांड करून जागा अडपण्याचा प्रयत्न होता। त्याला कुठेतरी आता रोख लागलेली आहे। मार्केटमध्ये ते फायनान्सर शोधतात, ते मार्केटमध्ये लोनसाठी फिरतात, ते बांधकामाचे विचार करतात, नगरपालिकेत अर्ज देतात, या सगळ्या गोष्टींना आता चपराक बसलेली आहे। लवकरच पुढील लढाई आमची सुरू आहे। 156 अंतर्गत लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील। आणि आमचं म्हणणं आहे की सामाजिक जीवनात वावरणारे हे लोक अशा पद्धतीने एका विधवाला व तिच्या मुलांना छळतात। कृपया त्यांनी या माध्यमातून मी सांगतो की कृपया त्यांनी हे थांबवावं आणि यांना न्याय द्यावा, यांची जागा यांना परत द्यावी। गुन्हे आता 3 जणांचे राहिले, बाकीच्यांवर झालेलेच आहे। सुधाकर गोमाजी जाधव जे खरेदीदार आहेत, त्याच्यानंतर चेतन प्रकाश मंडोरे आणि तिसरं म्हणजे अमोल अनिल कबाडे। 7/9 विरुद्ध मनाई हुकुमनामा हा बजावण्यात आला आहे। लवकरच 3 जणांवर गुन्हे दाखल होतील असा देखील विश्वास आज शाह परिवार व मुंदळा यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया देताना सांगितले। लवकरात लवकर स्वस्तिक टाकीची जागा आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे। कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जानी पवार, डी24।